तर तुम्ही रन करायच्या आधी काय खायचं, मध्ये काय खायचं आणि नंतर काय खायचं, ह्यालाही तितकंच महत्व आहे. युअर बॉडी इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह रिअल इस्टेट इन दिस वर्ल्ड. एका रनरला दिवसाला किती प्रोटीन कंझ्युम केलं पाहिजे? आणि मी नेहमी म्हणते की रनर्स आर ऑलवेज मेड इन द जिम, दे आर नॉट मेड ऑन द रोड्स. शुगर बद्दल आम्हाला सांगा की शुगर अवॉइड केली पाहिजे की नाही केली? टफ रूट आहे. मग तुम्ही एकतर आहार व्यवस्थित, की आदल्या दिवशी तुम्ही 2-2 आणि 3-3 वाजेपर्यंत जागलात आणि मग दुसऱ्या दिवशी ट्रेनिंग सेशनला आलात, डेफिनेटली तुम्हाला होणारच नाहीये ते. मग मसलची वेअर अँड टेअर भरून काढण्यासाठी सगळ्यात चांगलं फूड कुठलं? प्रोटीन. प्रोटीन. थोडक्यात देशी राहावा, देशी खा. नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये आपण सातारा हिल हाफ मॅरेथॉनचं रूट ओव्हरव्ह्यू आणि 16 आठवड्याचं ट्रेनिंग शेड्यूल याबद्दल आपण माहिती घेतली होती. या सगळ्या शेड्यूलमध्ये एक विषय आहे डाएट आणि न्यूट्रिशन. सो आज आपण इथं आलेलो आहोत की एका रनरचं डाएट आणि त्याचं न्यूट्रिशन काय असायला पाहिजे. मी पंकज नागोरी, सातारा हिल हाफ मॅरेथॉन, सातारा रनर्स फाउंडेशनचा एक मेंबर, आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर पल्लवी पिसाळ, जे BMS आहेत आणि स्पोर्ट्स डायटिशियन मध्ये त्यांची एक्सपर्टीज आहेत. त्या स्वतः एक खूप छान रनर आहेत आणि 10 ते 12 हाफ मॅरेथॉन्स केल्यात. भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा 2-3 मॅरेथॉन्स करून आलेले आहेत. त्यामुळं एक लेमॅन रनर ची काय रिक्वायरमेंट आहे, त्याचं डाएट काय असलं पाहिजे, त्याचं न्यूट्रिशन काय असलं पाहिजे, हे त्यांना खूप छान पद्धतीने माहिती आहे. तर आपण वेलकम करूया डॉक्टर पल्लवी पिसाळ यांना. नमस्कार. नमस्ते मॅडम. आज आपण वेळात वेळ काढून आलेला आहात इथं. तर आपले जे रजिस्टर्ड रनर्स आहेत सातारा हिल हाफ मॅरेथॉन, जवळजवळ 7,500-8,000 रनर्स आहेत. यांचे 5 फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन असतात जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पडत असतात. ते आज मी इथं घेऊन बसलेलो आहे. तर यांचे आपण प्रश्न टू प्रश्न आपण ते घेऊया आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांचं कम्फर्ट वाढूया की न्यूट्रिशन आणि डाएट बद्दलचे काही मिथ्स आहेत ते आपण ते काढूया, काय ऍक्च्युअल मध्ये काय असलं पाहिजे. सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन की व्हॉट शुड बी अ रनर्स डाएट. ओके, नमस्कार. परत एकदा थँक्स पंकज. आता आपण जे रजिस्टर्ड रनर्स 7,500 ते 8,000 रजिस्टर्ड रनर्स आता आपल्याकडे आहेत, ते सगळेजण आले आहात इथेच, तुम्ही अर्ध बॅटल जिंकलेला आहात आणि म्हणजे रजिस्टर केले इथेच. आता तुमचा आहार हा कसा असावा, तर तो सात्विक असावा, होलसम फूड खाल्लं पाहिजे. म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे जे बजवर्ड्स आपण ऐकतो, हे तर ते क्वालिटीवाले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स असले पाहिजेत. बरेच रनर्सच्या डोक्यात असतं की कीटो डाएट काय आहे. तर कीटो डाएट म्हणजे तुमचं थोडंसं हाय प्रोटीन आणि फॅटवालं डाएट असतं, जे केलं पाहिजे. पण ते एन्ड्युरन्स ॲथलीट्स किंवा जे खूप जास्त मोठ्या पल्ल्याचे रन्स करतात किंवा त्यांना काहीतरी टार्गेटेड असं काहीतरी पुढे असतं डोक्यात की हे अचीव करायचे, हे टाइम सब 5 अचीव करायचंय, सब 4:30 अचीव करायचं, त्यांच्यासाठी हे कीटो वगैरे. पण कीटो सुद्धा किंवा अटकिन्स, बरेच प्रकारचे डाएट्स आहेत, कीटो, अटकिन्स, पॅलिओ वगैरे. पण हे करताना स्पेसिफिक काही डायटिशियन्सचे इन्स्ट्रक्शन्सच्या अंडर जर केलं तर ते जास्त चांगलं राहतं. कारण कीटोचे पण कीटो हॅज इट्स ओन साईड इफेक्ट्स. त्यामुळे आता आपण जे 16 आठवड्यांचा आपण विचार करणार आहोत, तिथे आपण आपल्या घरातला, साताऱ्यात मिळणारा किंवा आपण जे इव्हन आउट ऑफ सातारा जे कोणी आहेत, घरी बनवलेलं आहार खाल्लेला, जो की होलसम आहे, असं अन्न घेतलेलं जास्त चांगलं. थोडक्यात आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, महाराष्ट्रात आपण राहतो, तर महाराष्ट्राच्या बाजारपेठेत मिळणारं अन्न, आपल्या किचन मध्ये मिळणारे जे काही फूड आहे त्या रिलेटेड असेल हा सगळा विषय, राईट? बरोबर. ओके. सो एका रनर ची कॅलरीज मध्ये जर आपण कन्वर्ट करायला गेलं तर किती कॅलरीज त्याला पर डे पाहिजे, जर तो एक लेमॅन रनर असेल, म्हणजे एक इनिशियल बिगिनर असेल, आणि जो एक एलिट आहे की तो त्याचं मायलेज, आठवड्याचं मायलेज भरपूर आहे, तर असं जर तुम्ही बायफर्केट करून सांगितलं तर असं ढोबळ मनाने बघायला झालं पंकज, तर साधारण प्रत्येक माणूस हे साधारण 2200 ते 3000 कॅलरीज पर्यंतचा आहार घेत असतो. आता हे आपण जेव्हा रनर्ससाठी म्हणून स्पेसिफिक काहीतरी करायला जातो ना, तर त्यावेळेला त्याचं बॉडी वेट, त्याचा BMR किती आहे, त्याचं डेली, त्याचे काय, तो ऍक्टिव्हिटी किती तास करतो आहे, म्हणजे प्रत्येकाचं हे व्यक्तिसापेक्ष आहे. त्यामुळे तो किती डाएट घ्यायचा. आता आज स्प्रिंट्स मारल्या,
तर त्याचं सुद्धा इक्वेशन वेगळं आहे, की बाबा आज काही करतात की स्प्रिंट्स मारतात का तर त्यांना चांगल्या टायमिंगमध्ये यायचं असतं. तर ते प्रत्येकाच्या व्यक्तिसापेक्ष तो कॅलरीजचा इंटेक आहे. म्हणजे जितका ओके. तुम्ही वाढवताय, रन्स वाढवताय तसे कॅलरीज वाढवतात. काही लोकं 4.5 म्हणजे 42 करणारे किलोमीटर्स तर ते साधारण 4,000-4,500 पर्यंत सुद्धा कॅलरीज वाढवतात. सो हा अगदी पर्सनल हे आहे हं. क्वेश्चन. म्हणजे थोडक्यात की बेसिक रिक्वायरमेंट माणसाचे 2200 कॅलरीज आहेत हं. आणि जर त्याचं 2200 ते वर्कआउट हेवी 3,000 असेल. परत अगेन इट डिपेंड्स ऑन मेल, फिमेल ओके, असं पण आहे. ओके. हां, सर फिमेलसाठी मला वाटतं कमी असेल, कमी साधारण असतात कमी असेल कॅलरीज आणि एक्झॅक्टली. मेल असेल तर त्याचं साधारण 2200 कॅलरीज हां. पर डेचं पण त्याचं. ते बॉडी कंपोझिशन, तुमची हाईट, वेट किती आहे, तुमची ॲक्टिव्हिटी कशी आहे, तुमचा स्वतःचा वैयक्तिक BMR किती आहे, ह्या सगळ्यानुसार ते कॅलरीज ठरतात. सो हा व्यक्तिसापेक्ष क्वेश्चन आहे. सो पर डे कॅलरीज हे प्रत्येक व्यक्ती टू व्यक्ती रिलेटेड आहे. तिसरा प्रश्न जो येतोय तर की इट इज रिलेटेड टू कॅलरीज ओनली, पण इट इज इन प्रोटीन, की एका रनरला दिवसाला किती प्रोटीन कन्झ्युम केलं पाहिजे. हं. आता प्रोटीन हा सगळ्यांचा लाडका विषय. सगळ्यांना आवडतं प्रोटीन, प्रोटीन, प्रोटीन काय आहे प्रोटीन वगैरे, वगैरे. पण विल नॉट गो इंटू द डिटेल्स. आता आपले जे आपण आता 21 ला जे रजिस्टर केलेत, जे आपण रिक्रिएशनल ॲथलीट्स म्हणतो, की जे आता 21 पहिल्यांदा करतायत, दुसऱ्यांदा करतायत, इझिली करायचंय त्यांना, त्यांच्या डोक्यामध्ये काही टार्गेट्स नाहीयेत. तर त्यांचं साधारण किंवा ढोबळमानाने प्रत्येक माणसाचं बघायला गेलो, तर साधारण 0.8 मिलीग्रॅम्स टू 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट इतकं प्रोटीनचा इंटेक पाहिजे. म्हणजे मी समजा 70 किलोची आहे, तर मला तेवढं 70 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन दिवसाच्या डिव्हाईड करून घेतलं पाहिजे. आता काही एंड्युरन्स ॲथलीट्स असतात. मग त्यांचं जसं-जसं एंड्युरन्स म्हणजे त्यांचं जसं परफॉर्मन्स जसा वाढत जाईल, जसं टायमिंग जसं वाढत जाईल, त्यांची मसलची वेअर एंड टिअर जशी वाढत जाईल, तसं प्रोटीनची रिक्वायरमेंट वाढत जाते. फॉर एक्झाम्पल आता एंड्युरन्स मी म्हटले, की समजा 42 एखादा माणूस करतोय किंवा ह्या 21 मध्ये सुद्धा खूप जास्त ट्रेन करतोय स्वतःला. तर अशा वेळेला त्याचं साधारण रिक्वायरमेंट त्याची साधारण 1.6 टू 2 ग्रॅम्स पर्यंत होते आणि स्प्रिंट्समध्ये म्हणजे 1.6 ॲक्चुअली फॉर एंड्युरन्सवाले आणि जे स्प्रिंट्स करतात. आता एखाद दिवशी आपण जे करतो स्प्रिंटिंग मारतो, स्प्रिंट्स करतो का तर आपल्याला त्या स्प्रिंट्सनी आपल्याला आपलं टायमिंग मॅरेथॉनचं टायमिंग जे सब 2 किंवा 2 अँड हाल्फच्या आत यायचं असेल, तर त्यानुसार आपण जेव्हा स्प्रिंट्स मारतो, तर त्या स्प्रिंट्स करताना तुमची मसलची वेअर एंड टेअर ही खूप जास्त होती. मग त्यावेळेला तुमची त्या दिवसाची जी रिक्वायरमेंट आहे प्रोटीनची, दॅट गोज अराउंड 1.6 टू 2 ग्रॅम्स पर केजी बॉडी वेट. असं वेगवेगळ्या प्रोटीनची रिक्वायरमेंट आपली बदललेली असते प्रत्येक ॲक्टिव्हिटीनुसार. सो एखादा ॲथलीट 1 तास वर्कआउट करत असेल, 1 तास वर्कआउट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज ही इज रनिंग, जिम करतोय, योगा करतोय, एनिथिंग जो त्याच्या मसलला वेअर अँड टेअर करतोय. तर ते वेअर अँड टेअरला रिपेअर करण्यासाठी ऍक्च्युली प्रोटीनची गरज असते. तर ती आहे साधारण 70 ग्रॅम ते 150 ग्रॅम पर डे फॉर एनी ॲथलीट, राईट? बरोबर. ओके. सो हा झाला विषय प्रोटीनचा. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते आहे की कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी फॅट्स याचं एका रनरला काय फायदा आहे आणि काय नुकसान आहे? ओके. आता जसं आपण प्रोटीनचं बोललो, आता हे सगळं चालू व्हायच्या आधी मला पंकज एक सांगावं वाटतं, की आणि मी नेहमी म्हणते, की रनर्स आर ऑल्वेज मेड इन द जिम, दे आर नॉट मेड ऑन द रोड्स. म्हणजे आपण ही जे काही रनिंगची ॲक्टिव्हिटी करतो, हे सगळं चांगल्या प्रकारे कधी एक्झिक्यूट करू शकतो स्वतःला, तर ज्यावेळेला आपण आपल्या जिममध्ये आपले मसल्स डेव्हलप करतो त्यावेळेला. म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. कदाचित तो पार्ट तुम्ही पळत घेणार पण असाल, की मसलची डेव्हलपमेंट कशी करायची वगैरे. तर स्ट्रेंथ ट्रेनिंगनी काय होतं, तर स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओमध्ये खूप सारं आता कार्डिओ इज एकदम एक्सटेन्सिव्ह अशी ॲक्टिव्हिटी, की जिथे तुमचे लंग्स आणि हार्टचा वापर जास्त होतो, एक्झॅक्टली. बरोबर? आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे मसल्सचा वापर फॉर एक्झाम्पल जे की एनारोबिक ॲक्टिव्हिटी म्हणजे जिथे जास्त ऑक्सिजन वापरला जात नाही. ते म्हणजे म्हणून तर जिम्सला जास्त जातात लोक, की जिथे आता हे मी डंबेल उचललं, तर इट इट 15 रिपिटेशन्सला मला दम नाही लागला. पण स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या ॲक्टिव्हिटीचा फायदा असा आहे, की तो तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग थांबल्यानंतर पुढचे 48 तास तुमचं फॅट बर्न होत राहतं. आणि कार्डिओ ॲक्टिव्हिटीचं काय होतं, की ड्युरिंग द रन
किंवा काही कार्डिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे सायकलिंग, स्विमिंग, रनिंग, काही जी ऍक्टिव्हिटीमध्ये तुमचं हार्ट आणि लंग्सची इन्व्हॉल्वमेंट असते, तर ते दॅट इज एरोबिक ऍक्टिव्हिटी. तर एरोबिक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जेवढा ऍक्टिव्हिटी करताय ना तेवढ्या वेळापुरतीच फॅट बर्न होत राहतं. तुम्ही ऍक्टिव्हिटी थांबली की फॅट बर्न थांबला. आणि आपल्याकडच्या रनर्सचं मी हे बघितलेलं आहे की आपण कार्डिओ ऍक्टिव्हिटी करतोय, कार्डिओ ऍक्टिव्हिटी थांबली म्हणजे आपला रन थांबला. पूर्वी आपण 16 वीक्सला ब्रेकफास्ट पण द्यायचो, बरोबर, आठवतंय तुम्हाला? येस येस. हा, तर त्यावेळेला आल्यानंतर जे भरभर खाल्लं जायचं ना, दॅट वॉज रॉंग. कारण डोक्यात काय असतं की 16 किलोमीटर पळले, 18 किलोमीटर पळले, आता मी काही खाऊ शकते. इवन दिस मिस्टेक, इवन आय हॅव डन दिस मिस्टेक, की अरे पळलोय एवढं 21, आता काही खाऊ शकते. पण नाही, तिथेच मेन न्यूट्रिशनचा पार्ट येतो की नाही, तुमचं फॅट बर्न थांबलेलं आहे. आता जे तुम्हाला घ्यायचंय ते तुमच्या मसलला पोषण देणारं आणलं पाहिजे. ते तुमच्या म्हणजे जे ग्लायकोजन, म्हणजे जे लिव्हर मधून साखर सोडलेली असते आपल्याला जी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी, त्याचं ग्लायकोजनचं परत स्टोअर व्यवस्थित साठावं ह्याच्यासाठी खाल्लं गेलेलं अन्न पाहिजे. मग तिथे काय रोल येतो, जसं प्रोटीन. आता ते पुढे जर तुमचं काही मी सांगीनच काय काय 4 आर्स असतात. आर्स म्हणजे आर 4 हा आर. आर्स, हा, की रनरनी काय केलं पाहिजे, तर रिहायड्रेट केलं पाहिजे, रिप्लेनिश केलं पाहिजे, रिकव्हर केलं पाहिजे आणि रिपेअर केलं पाहिजे स्वतःला. बरोबर. आणि ह्या सगळ्यांमध्ये ना नुसतंच प्रोटीन नाही उपयोगी. मग जे आता तुम्ही विचारलं तसं की कार्बोहायड्रेटही उपयोगी आहे, तिथे फॅटही लागतं, कार्बोहायड्रेट लागतं, मल्टीव्हिटॅमिन्स पण लागतात, मिनरल्स पण लागतात, ह्या सगळ्यांचा रोल आहे. आता कार्ब्सचा स्पेसिफिकली जर तुम्ही म्हटलात की कार्ब्सचा रोल काय आहे, तर जे मी म्हटलं की जी साखर सोडली जाते, गुड कार्ब जर खाल्लं, जंक फूड पण एक प्रकारचं कार्ब आहे. पण आपण ज्यावेळेला एखाद्या ट्रेनिंग सेशनला स्वतःला रजिस्टर करतो त्यावेळेला आपोआप आपल्या डोक्यात येतं की नाही, आता मी इतकं काम करते, इतका माझा मसल वापरलाय, मी चांगलंच खाल्लं पाहिजे. कारण मी ज्या स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्टला फॉलो करते, त्यांचं नाव आहे रायन म्हणून, रायन सर. तर ते नेहमी म्हणतात की युअर बॉडी इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह रिअल इस्टेट इन दिस वर्ल्ड. मग त्या रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काय घालणार हे तितकंच महत्वाचं. तसंच रनरला सुद्धा त्याची पण बॉडी एक रिअल इस्टेट आहे. त्यामुळे चांगले कार्ब्स घालणं, चांगले फॅट्स घालणं. आता तुम्ही म्हणाल चांगले कार्ब्स येस, म्हणजे मी त्याच काय? पॉइंटवर हा, येणार होतो की चांगले कार्ब्स आणि चांगले फॅट्स काय आहेत हे जर आपल्या तर ऑडियन्सला सांगितलं नक्कीच. तर त्यांना ते फायदा होईल. चांगले कार्ब्सचं डिव्हिजन आपण करताना जे काही तुमच्या घरी बनतं ते सगळे चांगले कार्ब्स आहेत. म्हणजे जे ताजं फ्रेश अन्न बनतं फॉर ते. फॉर फॉर एक्झाम्पल. एक्झाम्पल डाल राईस चांगलं ओके. अन्न आहे. ओके. चपाती भाकरी खाल्ली तरीही ते चांगल्या, आपल्या सगळ्या भाज्या, हे पण चांगलं अन्न आहे. आता फॉर रन स्पेसिफिकली बोलायचं झालं तर तुम्ही रन करायच्या आधी काय खायचं, मध्ये काय खायचं आणि नंतर काय खायचं, ह्यालाही तितकंच महत्व आहे. तर आता कार्बोहायड्रेटशी रिलेटेड जर आधी काय खायचं असं जर बोलायला गेलो आपण, तर आधी खायचं झालं तर तुम्ही साधारण 1 तास आधी रन, मोठे पल्ल्याचे रन असतील त्या लॉंग रन जे लॉंग मोर दॅन रनसाठी, 15 किलोमीटर्स किंवा हा, 12 किलोमीटर्स प्लस. एक्झॅक्टली. तर त्यावेळेला तुम्ही बनाना खाऊ शकता किंवा इव्हन शॉर्ट रन जरी असतील आणि जर तुम्हाला थकवा वाटत असेल किंवा असं वाटतं काही लोकांना पटकन चक्कर आल्यासारखं, भोवळ आल्यासारखं होतं, त्यांनी नक्कीच एक डेट खावा, एक खजूर, काळा खजूर खावा. खजूर आणि केळं किंवा एनी फ्रूट, हे सगळे ना जे इझिली अवेलेबल असतात, हे तर पहिली गोष्ट घरात असतातच. आणि ते सस्टेन रिलीज कार्ब म्हणतात. म्हणजे आत्ता खाल्लं ना तर पुढे 40 मिनिटं त्याची एनर्जी तुम्हाला हळूहळू हळूहळू सोडत राहतात. म्हणून ते खावं, हे नक्कीच. म्हणजे असे कार्ब्स खावेत की जे आत्ता खाल्ले तर सस्टेन ते रिलीज जे कार्ब्स. त्याचं जे काही रिलीज ऑफ कार्ब आहे, बॉडीला लागणारे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते हळूहळू रिलीज होते. हा, ते त्याच्याने म्हणजे जर एनर्जी 1 मिळत तास राहते. रन करायचा असेल हो. तर त्यानं बनाना नक्कीच खावा. तो हळूहळू रिलीज होणार आहे आणि त्याचा फायदा त्याला त्याच्या रन मध्ये होणार आहे. बनानापेक्षा पण जास्त चांगलं खजूर आहे. कारण खजूर सस्टेन रिलीज कार्ब मध्ये येतो, जो हळूहळू थोडी थोडी एनर्जी सोडत राहतो आणि आपल्याला तो गोड असतो. त्यामुळे गोडामुळे हायपोग्लायसिमिया म्हणजे साखर कमी होणं शरीरातलं, हे कमी प्रमाणात होतं. सो डेट इज व्हेरी गुड ऑप्शन. अ, आणि तो कार्ब आहे परत. यालाच धरून एक प्रश्न आहे की बरेच रनर म्हणतात की असं येतं की शुगर अवॉइड केली पाहिजे. आता डेट्स मध्ये पण शुगर आहे एका हा. प्रमाणात. पण मग एका ठिकाणी असा विषय येतो की शुगर बंद करा फॉर गुड रिझल्ट, हं, फॅट लॉस, हं. आणि एकीकडे आपण परत म्हणतो डेट खावा. डेट खावा. मग ह्याचं काय, हा, एक्झॅक्टली. हाऊ इट कॅन. आता
मगाशी जसं त्या परत प्रश्न मागेच गेला की काही लोक कीटो डाएट करतात, तर कीटोमध्ये फुल शुगर्स डाऊन होतात. पण मग ते कीटो ॲसिडोसिस नावाचा एक प्रकार होतो, ज्याच्यातून फॅट मधले स्टोअर्स वापरले जातात. फॅटमध्ये जे स्टोअर्स, आपल्या फॅट सेल्स मधले स्टोअर्स जे शुगर असते ती वापरली जाते, किंवा कीटो बॉडीज निर्माण होतात की ज्याच्या जोरावर हे रनर्स पळतात. आता हे आपल्याला काही डिटेल सायन्स मध्ये जायची काही गरज नाही, नाही. आपण ऍक्च्युली हा, बेसिक. सो बेसिक, आता मगाशी तुम्ही हे पण कार्ब्स बरोबर फॅट्सचं पण म्हटलं. येस. आता फॅट्स मध्ये बरेच ऍथलीट्स असे, फॅट्स कशा कशामध्ये आहेत, गुड गुड फॅट्स. फॅट्स हा, बेसिकली. तर गुड फॅट्स कशा आहेत, तुमच्या तुपामध्ये आहेत, येस. तुमच्या लोण्यामध्ये आहेत, त्याच्यानंतर नट बटर्स जे म्हणतात त्याच्यामध्ये, सगळ्या नट्स मध्ये आहेत, सगळ्या सीड्स मध्ये आहेत, शेंगदाणे बेसिकली. शेंगदाण्यांमध्ये आहे, काजूमध्ये आहे, सगळ्या नट सीड सगळ्याच ह्याच्यात. आता नट बटर खूप खायची सवय लागलेली लोकांना, तर लोणी आणि समजा ड्रायफ्रुट्स मिक्स केले, झालं नट बटर. येस, म्हणजे ऍक्च्युली हा शब्द आहे, पीनट बटर खावा. पीनट पीनट बटर, बटर काय? एक्झॅक्टली. बेसिकली पीनट शेंगदाणा बटर आणि म्हणजे लोणी. हा, शेंगदाण्याची चटणी आणि लोणी जर एकत्र करून खाल्लं तर दॅट इज ओनली पीनट बटर. फक्त त्याच्यामध्ये थोडंसं फ्लेवरिंग करतात, थोडं आर्टिफिशियल स्वीटनर्स घालतात, झालं. म्हणजे थोडक्यात देशी राहावा, देशी खावा, देशी राहा. शेंगदाणे आपल्याला खावा. हा, म्हणजे मला तर असंच म्हणणे की नक्कीच देशी खावं. ओनली पुढे जाऊन मी सांगेन, व्हे प्रोटीन ही एकच गोष्ट अशी आहे की जी बराच कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे तो, पण तरी व्हे प्रोटीन घेतलेलं आपण कधीही आपण त्या चांगलं. व्हे प्रोटीनवर पण येणार आहे, पुढे प्रश्न आहे त्याचा. ओके. शुगर बद्दल आम्हाला सांगा की हा, शुगर शुगर. अवॉइड केली पाहिजे की नाही केली, शुगर म्हणजे एक अवॉइड, लेमॅन रनर साठी की लेमॅन रनर साठी शुगर तुम्ही कशी अवॉइड करणार? जर आपण जेव्हा आपले 16 वीक्सच्या प्रोग्राम मध्ये ORS देतो, काय आहे, आहेच ना त्याच्यामध्ये शुगर. ओके त्यामुळे 100% अवॉइड नाही करू शकत आपण रनर्ससाठी. करू नये. करू नये, पण कोणाला पण जर HbA1c किंवा जे डायबेटिक आहेत किंवा प्री डायबेटिक आहेत, त्यांनी डेफिनेटली हे वापरावं की नाही बाबा, शुगर नको आपल्याला. नॅचरल सोर्सेस ऑफ शुगर नक्की वापरले तर हरकत नाहीये, कारण त्यांना ती ऍक्टिव्हिटी करायची आहे. म्हणजे डेट खाल्लं तर हरकत नाहीये, ओके. पण साखर, जी पांढरी साखर वरून घ्यायची ती थोडीशी अवॉइड केली तर डेफिनेटली चांगली. सो परत त्याच वेळी की नॅचरल शुगर कशा कशा, कुठल्या कुठल्या फ्रूट मध्ये किंवा सगळ्याच fruits मध्ये. बेसिकली आपण रनिंगला धरूया की आता एक एक्झाम्पल आपण डेट्सचं दिलं, हा. अजून त्यात काय त्यात कुणाला ऍड करता येईल का? डेट्स मध्ये आहे, बनाना मध्ये आहे, स्वीट पोटॅटो खातात म्हणजे रताळं खातात, त्याच्यामध्ये भरभर के साखर आहे. रस्त्याने जाताना तो ORS आपण देतो, चिक्कू मध्ये, सगळ्याच फ्रुट्स मध्ये फ्रक्टोज नावाची शुगर आहे. ओके. ती काही अवॉइड करायची गरज नाही. ओनली थिंग इज, अगेन मी तेच सांगते की HbA1c ज्यांचा 5.8च्या वरती आहे, जे प्री डायबेटिक झोन मध्ये आहेत किंवा डायबेटिक आहेत, त्यांनी नक्कीच अवॉइड करावी. ओके, दॅट वॉज नाईस. ह्या सगळ्यांमध्ये ज्यावेळेस एखादा रनर आपला 16 आठवड्याचा शेड्यूल फॉलो करतोय, लॉंग रन करतोय, इंटरव्हल्स करतोय, बरेच जणांना एनर्जी लॉस वाटतो, की लॉस ऑफ एनर्जी असते. एक सपोज आपल्या इंटरव्हल ट्रेनिंग मध्ये 400 मीटरचे लूप्स असतात किंवा 800 मीटरचे लूप्स असतात, तर ते 400 मीटरचे लूप्स 2-3 नंतर त्याला असं वाटतं की एनर्जी डाऊन झाली माझी. म्हणजे बरेच जणांना हातात वगैरे मुंग्या येतात वगैरे. तर अशा जे काही रनर्स आहेत त्यांना तुम्ही काय स्पेसिफिक डाएट किंवा त्याच्या रनिंग किंवा ते ऍक्टिव्हिटी करायच्या आधी त्यांना काय ट्राय केलं पाहिजे, यासाठी तुम्ही काय सांगू शकता? हा गुड क्वेश्चन आहे. कारण पहिली गोष्ट, आपण हे जे 16 वीकचा प्रोग्राम घेतो, तो घेतोच ह्याच्यासाठी की त्यांना रनर्सला तयार करायचे आपल्याला. 21चा पल्ला काहीही त्रास न होता कम्प्लीट व्हावा ह्याच्यासाठी, एक्झॅक्टली. बरोबर. आता त्यांना ज्या वेळेला असं तुम्ही म्हणता की मुंग्या आल्यासारखं होतं, ट्विचिंग म्हणतो आपण, किंवा थकल्यासारखं वाटतं, तर मेन त्यांचं बघितलं पाहिजे की ते हायड्रेशन व्यवस्थित घेत आहेत की नाही, खातायत चांगलं. रनला यायच्या आधी केळं खाल्लं, डेट खाल्ला, पण ड्युरिंग द रन किंवा जे ऍक्टिव्हिटी सुरू करायच्या आधी किंवा आदल्या दिवशी सुद्धा जर हायड्रेशन मेंटेन केलं नाही, तर त्यांना डेफिनेटली डिहायड्रेशनचे हे सगळे त्रास होणारच आहेत. मग मी याच्यात एक थोडं हे करतो, इंटरप्ट करतो. हायड्रेशन म्हणजे काय सांगा तुम्ही आता? हायड्रेशन म्हणजे ज्या प्रकारात, ज्या अमाऊंट, ज्यांची बॉडी वेट नुसार किती पाणी पितायत हे. आता बॉडी वेट नुसार म्हणण्यापेक्षा मी नक्कीच हे सांगेन सगळ्यांना, कारण वेड्यासारखं पाणी पित सुटतात आणि मग लू कॉर्नर शोधत बसतात की नाही आता मला जायचंच आहे लूला. तर महत्वाचं काय की बॉडी इतकी स्वतः चांगली डिझाईन झालेली आहे ना की ती थस सिग्नल्स पाठवते बॉडी आपल्याला की बाबा तू थकलायस, आता पाणी पी. मग ते पाणी पिताना सिप बाय सिप, आता डिहायड्रेशन होऊ नये म्हणजे सिप बाय सिप पाणी पिणं. मग थकल्यासारखं वाटतंय, कुठेतरी क्रॅम्पिंग व्हायला लागले, मग तुमचे इलेक्ट्रोलाइट्स कमी झालेत, बरोबर. म्हणजे मग तुम्ही मीठ खाल्लं पाहिजे, कुठेतरी थोडंसं साखर मिठाचं प्रमाण, ORS प्या.
दर 45 मिनिटानंतर म्हणजे फर्स्ट 10 किलोमीटर्स ना जे चांगले ऍथलीट्स आहेत ना ते काही बघत पण नाहीत कोणाकडे. काही नको आम्हाला चला तुमचं ORS लिटरली ढकलून टाकतात. आता हे एक्झॅक्टली तर बघितो तुम्ही आपण. बघितलेलंच आहे. तर आता फक्त जे ट्रेनिंग करतायत हं. त्यांना ज्यावेळेस थकवा वाटत असेल किंवा येत असेल तर त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये काय बदल करावा किंवा काय त्यांनी शोधलं पाहिजे. आता हे ना त्रिसूत्रीवर आहे सगळं. तुम्हाला ट्रेनिंग कशासाठी देतोय आम्ही? तर सातारा तुम्ही हिल मॅडमच्या हां. टफ रूटवर. टफ रूट आहे. मग तुम्ही एकतर आहार व्यवस्थित, जसं मी सांगितलं तसं, की इट शुड बी होलसम डाएट हे पहिलं. सेकंडली तुमची झोप कशी आहे? हेही महत्वाचं आहे, की आदल्या दिवशी तुम्ही 2-2 आणि 3-3 वाजेपर्यंत जागलात आणि मग दुसऱ्या दिवशी ट्रेनिंग सेशनला आलात. डेफिनेटली तुम्हाला होणारच नाहीये ते. कारण लॅक ऑफ स्लीप इज अ मेजर रिझन, की जिथे तुम्हाला कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन ॲक्टिव्हेट म्हणजे कॉर्टिसॉल हार्मोन हा स्ट्रेस हार्मोन आहे आणि जेव्हा स्ट्रेस हार्मोन येतो, त्यावेळेला तुमची सगळी गडबड होऊन जाते. जे काही तुम्ही ठरवलेलं असतं ते काहीही व्यवस्थित होत नाही. म्हणजे झोप व्यवस्थित, आहार व्यवस्थित आणि तुमचं ट्रेनिंग व्यवस्थित. हे जर तिन्ही व्यवस्थित असेल, ट्रेनिंग घेताना जे 16 वीक्सचं शेड्यूल आपण दिलेलं आहे, ते जर तुम्ही हळू-हळू टप्प्याटप्प्याने आपण वरती नेतो त्यांना. असं नाही एक्झॅक्टली. होत, की आज आलाय बाबा चल तू 15 किलोमीटर पळून ये. नेव्हर एव्हर असं नसतं. पहिला आपण 2 किलोमीटर, मग थोडेसे स्प्रिंट्स देतो. असे हळू-हळू रेस्ट वर्कआउट्स आहे वाढवतो. सगळं. बरोबर रेस्ट आहे. रेस्ट कशासाठी आहे? तर त्या रेस्टच्या दरम्यान तुमची रिकव्हरी होत असते. बरोबर? बॉडीला हायड्रेशन हां, देणं आहे. हायड्रेशन हे सगळंच महत्वाचं आहे. ह्या सगळ्या 3-4 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर डेफिनेटली तुम्हाला बिलकुल एनर्जी डाऊन हे कधीच वाटणार नाही. इन केस जर काहीतरी झालंच, तुम्ही आजारीच पडलेला असाल, त्यावेळेला एनर्जी लॉस जर होत असेल किंवा काहीतरी त्रास होत असेल, तर तो तुमचा इलेक्ट्रोलाइट्स किंवा तुमच्या प्रॉपर मेडिकेशननी तो भरून निघतो. सो जे रनर्स प्रॅक्टिस करतायत आणि ज्यांना असं वाटतंय की आपली एनर्जी डाऊन होते त्यांनी त्यांचं रेस्ट, त्यांची झोप झाली का व्यवस्थित बघा. तुमचं हायड्रेशन व्यवस्थित आहे का बघा. आणि तुम्ही वर्कआउटच्या आधी काय डाएट घेतलंय किंवा जसं मॅडम म्हटलंय डेट्स खाणं, हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही आजारी असाल तर तुम्ही वर्कआउटला थोडं अवॉइड करा. जर तुम्ही आजारी असाल तर. बरोबर. म्हणजे तुम्ही ताप आलाय तुम्हाला आदल्या दिवशी आणि तुम्ही परत वर्कआउटला आलाय, तर डेफिनेटली तुम्हाला हे ट्रेनिंग करताना तुम्हाला थकवा येणं किंवा चक्कर येण्यासारखं ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि तेही मध्ये मी थोडं इंटरप्ट करते पंकज. आधी प्रत्येकीचं म्हणजे आता फिमेल रनर्स पण आपल्याकडे खूप आहेत. त्यांनी HB, त्यांचं B12, त्यांचं D3, कॅल्शियम हे सगळं चांगलं आहे की नाही हेही बघितलं पाहिजे. जसं आपण आपण 16 वीक्सचं करताना सुद्धा किंवा आपण काही रनर्सचं हे स्ट्रॅटेजी ठरवताना सुद्धा पहिले आपण खूप कॉशियसली सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे रनर्सला हे बघतो, की बाबा तुमचे कार्डियाक मार्कर्स कुठे डिस्टर्ब झालेले नाही आहेत ना, म्हणजे तुमची हार्ट हेल्थ चांगली आहे ना. आपण फॉर्ममध्ये लिहितो बाबा तुमचं व्यवस्थित आहे ना हे डिक्लेअर करा. तसंच बाईंनी सुद्धा किंवा पुरुषांनी सुद्धा तुमचं B12 लेव्हल चांगले नाही थकवा येणार. तुमचं HB चांगलं नाही डेफिनेटली थकवा येणार. तर तेही बघून ते रूल आउट करा. तुमच्या डॉक्टर्सकडे जाऊन आधी बघा की का थकवा येतोय जर जास्त येत असेल तर. हां, एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही ट्रेनिंग करताय आणि ट्रेनिंग करून सुद्धा तुम्हाला ते त्यात सुधारणा दिसत नाहीये. तर नक्कीच हे मार्कर्स तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चेक करून घेतलं पाहिजे. मगाशी बोलल्याप्रमाणे की एखाद्या रनरला ऍक्टिव्हिटी करताना थकवा येतो. तर मी मॅडमला असं विचारतो की ह्या अनुषंगाने की एखाद्या रनरला थकवा येतो, त्याला चक्कर आल्यासारखं वाटतं. तर तुम्ही जरा इन डिटेल एलॅबोरेट करा की एखाद्या रनरचं मे बी इट इज रिलेटेड टू रन करताना किंवा त्याचं ट्रेनिंग करताना त्यानं रनच्या आधी ऍक्टिव्हिटीच्या आधी काय खाल्लं पाहिजे, ड्युरिंग ऍक्टिव्हिटी किंवा ड्युरिंग द रन काय खाल्लं पाहिजे आणि सगळं ऍक्टिव्हिटी रन झाल्यानंतर लॉंग रन झाला असेल तर त्याच्यानंतर त्यानं काय खाल्लं पाहिजे. ह्याच्यावर जरा तुम्ही जरा इन डिटेल सांगितलं तर आपल्या सगळ्या रनर्सला फायदा होईल. हा तर सगळ्यांचा लाडका प्रश्न की जेव्हा म्हणजे पळायच्या आधी मी काय खाऊ? बरोबर? तर तुम्ही ज्यावेळेला लाँग रन्स करायचे असतील आणि खायचंच असेल, भूकच लागत असेल, तर डेफिनेटली 1.5 ते 2 तास आधी होलसम काहीतरी खाऊ शकता. अगदी सकाळी आता आपण संडेचे जे 16 वीक्स घेतो, त्याच्यामध्ये आपण सकाळी घेतो. बरोबर? सकाळी 6 नंतर आपली सगळी गडबड सुरू होते. मग त्यावेळेला तुम्ही पळायला जायच्या आधी मगाशी जसं सांगितलं तसं इदर एखादं फ्रूट किंवा एखादं केळं खा किंवा एखादं डेट खा किंवा आता आहे ना कॉफीचं पण एक आहे की बुलेट कॉफी प्यायचं एक खूप जास्त प्रस्त आहे. त्या पॉईंटवर आपण नंतर येऊच या की कॉफी घ्यावी का नाही घ्यावी वगैरे. पण हे सगळं प्री वर्कआउट नक्कीच घ्यावं की म्हणजे ॲटलीस्ट डेट का तर तो सस्टेन रिलीज का की तुम्ही
पळायला सुरू केल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने जो एनर्जी सोडत जाईल. म्हणून अशा प्रकारे असं की किंवा काही लोकांना जे खूप जास्त ट्रेनिंग करत असतात, तर त्यांना एक रिलोड वगैरे टॅबलेट्स पण घ्यायची सवय असते. तर ते सुद्धा घ्यायला हरकत नाही. पण मग ते साधारण 1 ते दीड तास आधी आणि जस्ट तुम्ही जेल्स जे घेतात, जीयू जेल्स वगैरे जे घेतात किंवा गॅटोरेड असं काही घेतात. तर त्या लोकांनी वर्कआउट तुमचं रन्स सुरू व्हायच्या आधी एक 10 मिनिटं पाण्याबरोबर थोडं सिप बाय सिप पाणी घेऊन ते चालू करावेत तुमचे रन्स. आता ड्युरिंग द वर्कआउट किंवा ड्युरिंग द रन्स काय घ्यावं? आता आपण ज्यावेळेला 16 वीक्सच नॉट ओन्ली 16 वीक्स पण रेस डेला पण बघा, आपण मीठ ठेवलेलं असतं प्रत्येक बूथला, बिस्किट्स ठेवलेले असतात. त्याच्यानंतर फ्रुट्स वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले असते. फ्रुट्सवर थोडं-थोडं आम्ही सॉल्ट स्प्रिंकल करतो. का तर तुम्हाला डिहायड्रेट होऊ नये, तुमच्यामधलं पोटॅशियम आणि सोडियम हा जो लॉस होतो, हा भरून निघावा, रिप्लेनिश व्हावं याच्यासाठी हे सगळं केलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी एक सॉल्ट पॅकेट घेऊन आमच्यातली प्रत्येक आमचा म्हणजे वॉटर हेल्पिंग टीम स्टेशन वॉटर स्टेशनवर. व्हॉलंटियर्स उभे असतात. ते का? तर तुमचे पहिले 5, 6, 7 किलोमीटर आता मी ते बघते ना, की अगदी जे नाईव्ह रनर्स असतात ना, ते काय करतात पहिल्या 2 किलोमीटरच ओआरएस घ्यायला बघतात. अरे ते घेऊ नका. काही गरज नाहीये तुमच्या मसल्सला. तुम्ही आदल्या दिवशी खाल्लेली साखर तुमच्या शरीरामध्ये भरभरके आहे. मग ते आल्या-आल्या परत साखर घ्यायची. मग मग काय होतं, थोडंसं पळल्यानंतर गच्चपणा होतो, ब्लॉटिंग होतं. ब्लोटिंग होतं, बेल्चिंग होतं, कसं तरी व्हायला लागतं. बरेच रनर्स उलट्या करतात. मग ते का करतात? कारण तुम्हाला गरज नसताना अननेसेसरी जस्ट ठेवलंय ना, मग खाल्लंच पाहिजे, असं नाहीये. हे जे पहिले 2 किलोमीटर, 5 किलोमीटर हे जे काही ठेवलेलं असतं, तर ते मज्जा म्हणून वापरू नका. तुम्हाला खरंच गरज असेल तर डेफिनेटली घ्या. पण कॉन्सन्ट्रेशननी जर करायचं असेल तर रनर्सला आता स्पेसिफिकली फर्स्ट 45 मिनिट्स तर मला नाही वाटत चांगल्या रनर्सना काहीच खायची गरज पडते. आय हॅव सीन की 10-10 किलोमीटर काय रनर 10 घेत नाहीत. ऑफकोर्स 10 किलोमीटरपर्यंत तर ॲक्चुअली काही लोकं तर 21 के कंप्लीट करतात तरीही त्यांना म्हणजे तुम्ही एलिट ॲथलीट्स बघितलेच असतील इथिओपियन्स आपल्याला पाणी पण ढकलून टाकतात. आपण पाण्याचा जर ग्लास समोर केला तर हे चला आम्हाला काही नको. त्यांना ना मीठ लागतं पण ते त्यांनी तसं हार्ड आणि त्यांच्या जेनेटिक्सवर पण ते आहे. पण आपल्याकडच्या रनर्सला मी डेफिनेटली सांगेन की फर्स्ट 45 मिनिट्सपर्यंत तर तुम्हाला जास्त काही घ्यायची गरज नाही. त्याच्यानंतर तुमचं ज्यावेळेला सेट इन होतं, तुमची मोशन सुरू होते की ॲक्शन्स सुरू होतात तुमच्या आणि तुम्ही थोडा पेस वाढवता. मग दर 45 मिनिट्स नंतर डेफिनेटली एक सॉल्ट कॅप्सूल नक्की खा. कारण तुमचं कुठेतरी सोडियम आणि पोटॅशियमचा बॅलन्स हलला नाही पाहिजे. ऑन द वे जे फ्रुट्स आहेत, ओआरएस आहे, ते नक्कीच तुम्ही घेतलं पाहिजे. जसं मगाशीच मी म्हटलं की डिहायड्रेशन सेट इन होतं. पण डिहायड्रेशन होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर आफ्टर 1 हॉवर दर तासाला साधारण 900 एम-एल ते 1 लिटर पाणी तुमच्या पोटामध्ये पुढचे जितके तास तुम्ही पळणार आहात, ते साधारण तासभर त्या तासाला 900 एम-एल ते 1 लिटर पाणी तुमच्या पोटात जाईल. सिप बाय सिप ते पण करा. कारण एकदम गटागटा पाणी प्यायलात तर नक्कीच उलट्या कराल. कारण तुम्ही पळत असता. मग अशा वेळेला खूपदा असं आपण म्हणतो, की खूप रनर्सला बेल्चिंग म्हणजे उलट्या होणं, जड वाटणं हे सगळं सुरू होतं. मग त्यावेळेला त्यांनी थोडंसं त्यांचे वर्कआउट्स म्हणजे त्यांचे जे रन्स आहेत ते स्लो डाऊन करायचं, थोडं डीप ब्रीथिंग करायचं, चालायचं आणि मग हळू परत पुढच्या पेसने चालू करायचं. पण खूप लोकांना ॲसिडिटीचा त्रास होत असतो. असे लोकं जर गटगट पाणी प्यायले किंवा ओआरएस प्यायले तर तरीसुद्धा त्यांना ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो. पण हे जे तुमच्या प्रॅक्टिस सेशन्समध्ये ड्युरिंग द रन्सचं जे काही तुमचं आखाडा तुम्ही तयार करत असाल, तर तो त्यावेळेला तयार करा, की बाबा मी हे जेल घेणार आहे. मग कुठल्या किलोमीटरला मला जास्त त्रास होतोय, कुठे मी थकतीये. मग ते स्वतःचं स्वतः तुम्ही वैयक्तिक ठरवू शकता किंवा आमच्यासारखे कोणीही तुम्हाला ज्यांनी रन्स केलेले आहेत, ते तुम्हाला नक्कीच गाईड करतील. आता पोस्ट वर्कआउट जे महत्वाचं आहे, ते सगळ्यात महत्वाचं मील आहे. ड्युरिंग द वर्कआउट मी हेही सांगेन, की आम्ही सगळे फ्रुट्स ठेवलेले आहेत, ओआरएस ठेवलेले आहेत, बिस्किट्स ठेवलेले आहेत, मीठ ठेवलेलं आहे. ह्या सगळ्यांचा नक्कीच तुम्ही तुमच्या प्रॅक्टिस सेशन्सनुसार उपयोग करून घ्या. अननेसेसरी ठेवलंय म्हणून खायचं, हा जो डोक्यामधला माइंडसेट आहे, तो काढून टाका. गरज आहे तिथे नक्की डेफिनेटली त्याचा वापर करून घ्या. आता आपण येतोय पोस्ट रन वर्कआउट्सला म्हणजे पोस्ट रन काय खायचं आणि ह्याच्यावर तुमचं सगळं मेटाबॉलिझम सगळंच अवलंबून आहे तुमच्या बॉडीची वेअर अँड टेअर भरून काढण्याचा मुद्दा जो येतो तो हा पोस्ट रन
मील्स जे काही आपण खातो त्याच्यावर अवलंबून असतं. आणि मगाशी जसं मी सांगितलं तसे 4 Rs वर ते अवलंबून असतं. आर म्हणजे आर. आता पहिला आर जो आहे तो म्हणजे रिहायड्रेट करणं. जसं मगाशी सांगितलं थोडं थोडं पाणी सिप बाय सिप पीत राहणं. पण तुमचं वर्कआउट संपल्यानंतर सुद्धा सिप बाय सिप थोडं थोडं पाणी, मग भलेही ते थोडं साखर मिठाचं पाणी जरी प्यायलात तरी चालेल किंवा साधं पाणी प्यायलात तरी चालेल, पण पाणी पीत राहा. कारण जर तुम्ही डिहायड्रेट झालात तर डेफिनेटली तुम्हाला क्रॅम्पिंग होणार किंवा चक्कर येणार, काहीतरी विचित्र होतं. त्यामुळे रिहायड्रेशन हे सगळ्यात महत्वाचं आल्यानंतर, म्हणजे तुमचा रन संपल्यानंतरचं सांगतेय. त्याच्यानंतर रिप्लेनिश केलं पाहिजे. म्हणजे तुमचे कार्बोहायड्रेट्स जे वापरले गेलेले आहेत, त्या आमच्या मेडिकल टर्ममध्ये जर बोलायला गेलं तर ग्लायकोजनचे स्टोअर्स संपलेले असतात, की जे ग्लुकोज तुम्हाला देतं, जे एनर्जी देतं ड्युरिंग द रन, ते स्टोअर्स तुमचे संपलेले असतात. आणि ते स्टोअर्स भरून काढणं हे आपलं परम कर्तव्य आहे, पहिल्यांदा आहे. आणि ते का भरून, आणि ते पण अशा गोष्टींनी भरून काढलं पाहिजे की जे नॅचरल कार्ब्स आहेत अशानी, ना की आर्टिफिशियल काहीतरी खात बसण्यानी. आता त्याच्यामध्ये चांगलं काय आहे, सगळ्यात चांगलं परत मी येईन बनानावर, किंवा आपला एखादा उकडलेला बटाटा त्याच्यावर मीठ टाकून खाल्लं तरी सुद्धा ग्लायकोजनचे स्टोअर्स परत रिप्लेनिश व्हायला ते खूप मदत करतात. बनानाला स्पेसिफिकली जास्त महत्व मी का देते, कारण बनाना हा जे हायपोग्लायसेमिया म्हणजे साखर जी कमी झालेली असते तुमच्या शरीरातली वर्कआउट करताना, तर ती साखर नॅचरली भरून काढतच बनाना, कारण बनाना हा गोड असतो. प्लस त्याच्यामध्ये पोटॅशियम भरभरके आहे. म्हणजे ती तुमची जी पोटॅशियमची रिक्वायरमेंट, हायपोनायट्रिमिया हे शब्द ऐकलेले असतील तुम्ही. हायपोकॅलिमिया, हायपोनायट्रिमिया असे सगळे जे प्रकार आहे, तर बनाना खाल्याने ते तुमचे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, बनाना इज अ नॅचरल इलेक्ट्रोलाइट, तर ते भरून निघतं. आणि जर आपण हायपोग्लायसिमिया ट्रीट नाही केला पंकज, तर काय होतं, हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तामधली साखरेची पातळी कमी होणे. आणि हायपोग्लायसिमिया जर सेट इन झाला आणि आपण त्यावेळेला व्यवस्थित अन्न नाही दिलं त्या बॉडीला, तर त्यावेळेला काय होतं की साखर कमी झाल्यामुळे कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन तिथे येतो. आणि आपण जे काही व्यायाम करतो त्याचे 2 प्रकारचे इफेक्ट्स असतात. एक असतो ॲनाबॉलिक इफेक्ट, एक असतो कॅटाबॉलिक इफेक्ट. ॲनाबॉलिक म्हणजे बिल्डिंग इफेक्ट, कॅटाबॉलिक म्हणजे कट डाऊन करणारा इफेक्ट. तर कॉर्टिसॉल जर आला तर तो कॅटाबॉलिक इफेक्ट देतो. म्हणजे जे काही आपण एवढा 21 किलोमीटरचा पल्ला पार केला आहे, त्याचे जे चांगले इफेक्ट्स आपल्या शरीरावर मिळाले पाहिजेत, ते न मिळता आपल्या शरीराची वेअर अँड टेअर लवकर होऊन जाते. आपण कुठेतरी चांगले दिसत नाही, आपली इम्युनिटी खराब होते, आपल्याला चक्कर येते किंवा काही तत्सम लक्षणं की बघतो आपण की मेडिकल एडमध्ये रनर्सला पकडून न्यावं लागतं. हे जर आपण व्यवस्थित ट्रेन केलं स्वतःला आणि व्यवस्थित खाल्लं-पिल्लं ड्युरिंग द वर्कआउट्स आणि प्री वर्कआउट, तर पोस्ट वर्कआउट तुम्हाला हे सगळे क्रॅम्पिंग-बिम्पिंगच्या येस, मी गोष्टी म्हणणारच होणार होतो. नाहीत. क्रॅम्पिंग वगैरे पण बऱ्याच जणांचा येतात. एक्झॅक्टली. मीठ खातो आपण दर 45 मिनिट्सनी, इधर सॉल्ट कॅप्सूल खा किंवा मीठ सरळ पिंचभर मीठ तोंडात टाका. आता पोस्ट वर्कआउट जे मी म्हणते ना, त्याला खूप जास्त महत्व आहे. कारण पोस्ट वर्कआउट तुम्ही हे जे मी सांगितलं ते रिपेअर आणि रिप्लेनिश करतो. तसंच सगळ्यात तुमचा मसलची वेअर अँड टेअर मॅक्सिमम झालेली असते. शक्य नसतं कोणालाही सडनली उठून एकदम 21 करणं. आपण रेस्ट डेच्या दिवशी आपलं जी जान लगा के सगळं मसलचे आपला वापर करतो. आणि किंवा इव्हन ड्युरिंग द वर्कआउट सुद्धा आपण त्याचा वापर करतो की नाही, माझे कालच्या टायमिंगपेक्षा आज मी 1 मिनिटं लवकर आलो पाहिजे, हे कुठेतरी डोक्यामध्ये तो माइंडसेट असतो. त्यावेळेला मसल वापरतो, मसलची वेअर अँड टेअर होते. मग मसलची वेअर अँड टेअर भरून काढण्यासाठी सगळ्यात चांगलं फूड कुठलं? प्रोटीन. प्रोटीन. आता प्रोटीन म्हटलं की तो बझवर्ड आहे, सगळ्यांचा अगदी कान लगेच टवकारले जातात. तर मी डेफिनेटली सांगेन की व्हे प्रोटीन घेतलेलं खूप चांगलं. व्हे प्रोटीनचे मध्ये बरेच टाइप्स आहेत, कॉन्सन्ट्रेट आहे, आयसोलेट आहे, हायड्रोलाइज आहे. पण त्यातल्या त्यात आयसोलेट का चांगलं, तर आयसोलेटमध्ये लॅक्टोज नावाचा जो प्रकार असतो तो बाजूला केलेला जातो. त्यामुळे पोटात जडपणा येणं वर्कआउटच्या नंतर ते होत नाही. आता तुम्ही म्हणाल की मला नॅचरल व्हे प्रोटीन पाहिजे, तर मी नक्की म्हणेन की तुमची टूथपेस्ट नॅचरल आहे का हो? नाही ना. मग आता तुम्ही जर टूथपेस्ट वापरता तर व्हे प्रोटीन घ्यायला काय बिघडलं? पण तरी ठीक आहे, मी आता नॅचरल व्हे प्रोटीनचा सोर्स पण एक सांगते. व्हे प्रोटीन म्हणजे पंकज, आपण दह्याचं जे पाणी. निवळी म्हणतो, हं. पाणी जे असतं ते म्हणजे व्हे प्रोटीन आहे. आता ते व्हे प्रोटीन म्हणजे ते व्हे प्रोटीन घरी तयार करायचं झालं तर ते पाणी काढायचं. त्याच्याबरोबर थोडंसं आपण सत्तूचं पीठ म्हणतो ना आपण, ते थोडंसं तुपात भाजायचं आणि अर्धा चमचा किंवा 1 चमचा प्रत्येकाच्या डायजेशनचं जशी हे आहे
कपॅसिटी प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. त्याच्यानुसार ते एकत्र मिक्स करून ते जरी घेतलं ना तरी ते एक उत्कृष्ट व्हे प्रोटीन झालेलं आहे. छानच. पण पण हे प्रत्येक मी स्वतः हे करून बघितले, हे घेतल्यानंतर कुठेतरी पोटात जडपणा येतो आणि म्हणून मग मी स्वतः शिफ्ट झाले व्हे प्रोटीन आयसोलेटवर. मी कुठल्याही कंपनीचं असं काही रिकमेंड करत नाही, पण व्हे प्रोटीन आयसोलेट हे अतिशय चांगलं आहे. त्याची रिझनिंग मी आता तुम्हाला सांगते पंकज, की व्हे प्रोटीन हे एकदम इझिली डायजेस्टिबल आहे. म्हणजे विदिन 40 टू 45 मिनिट्स आपण हे व्हे प्रोटीन घेतलं पाहिजे पोस्ट वर्कआउट. त्याचं कारण काय, तर ते मसलचे वेअर अँड टेअर आहे. त्या तिथपर्यंत तो मसलपर्यंत डायरेक्ट आपल्याला एनर्जी फूड म्हणजे त्याचं फूड हे पोचवलं पाहिजे. आता व्हे प्रोटीन हा पटकन जातो. कोणाकडे, तर मसलकडे जातो. म्हणजे त्याची डायजेस्टिबिलिटी इझी आहे. तो पटकन मसलपर्यंत पोहोचतो. मसलची डागडुजी करायला तो सुरुवात पण करतो, जर विदिन 45 मिनिट्स आपण घेतलं तर. व्हे प्रोटीनचे फायदे म्हणजे BCAA नावाचा एक प्रकार ऐकला असेल. माझा पुढचा प्रश्न तोच होता की बीसी हे काय विषय आहे? हां. तुम्ही बरं झालं ते हे घेतला. हे आहेत ब्रांच चेन अमायनो ॲसिड. ल्युसीन, आयसोल्युसिन, व्हॅलिन असे 3 प्रकारचे आहेत. ते जे आहेत हे तिघं जण आपल्याला अँटीऑक्सिडंट इफेक्ट देतात. अँटीऑक्सिडंट इफेक्ट म्हणजे आपण चयापचयाची जी प्रक्रिया असते आपली, ज्यावेळेला रन्स करतो, जसं एखादी गाडी रस्त्याने चालली आहे, तर ती धूर सोडते. त्याला ऑक्सिडेशन म्हणतो. तसं आपल्या शरीरामध्ये ज्या चयापचयाच्या प्रक्रिया घडतात, त्याच्यामध्ये जो धूर सुटतो, तो आपल्या मोठ्या-मोठ्या ऑर्गन्सला त्रास देऊ शकतो. तो धूर नलिफाय करण्याचा इफेक्ट अँटीऑक्सिडंट्स घेतो आपण त्याच्यासाठी. तर तो इफेक्ट ह्या BCAA जो व्हे प्रोटीनमध्ये भरभरके BCAA आहे. म्हणजे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, की BCAA वेगळा सप्लिमेंट घेण्यापेक्षा व्हे प्रोटीनमध्ये ऑलरेडी ते BCAA आहे. दुसरी गोष्ट आहे, की आपली इम्युनिटी कमी होते. एखादे स्ट्रेनच ॲक्टिव्हिटी करतो. म्हणजे आमच्या मेडिकल भाषेमध्ये त्याला म्हणतात इन्फ्लमेशन सेट इन होतं. आता हे इन्फ्लमेशन जर कमी करायचं असेल, तर तुम्हाला काही चांगले इम्युनिटी बूस्टर्स खाल्ले गेले पाहिजेत. तर व्हे प्रोटीनमध्ये ग्लुटाथिऑन नावाचा एक अ, अ, एक अँटीऑक्सिडंटच आहे. म्हणजे तो एक अमायनो ॲसिड आहे ॲक्चुअली तो. तर तो असतो, की जो तुमची इम्युनिटी कमी होऊन देत नाही. म्हणजे इतके मल्टिपल बेनिफिट्स आहेत व्हे प्रोटीनचे, की डायजेस्टिबिलिटी इझी आहे, BCAA भरभरके आहे. त्याच्याने ते इम्युनिटी तुमची स्ट्रॉंग करतं, तुमचं अँटी एजिंग इफेक्ट देतं, की ज्याच्यामुळे बायकांना तर हे खूप महत्वाचं आहे, की त्यांना एज त्यांचं ज्या समजा 50शीची बाई आहे, तर तिला डेफिनेटली वाटतं, की मी 40शीतली दिसावी. तर अँटी एजिंग इफेक्ट हा तुम्ही जर व्यवस्थित विदिन 45 मिनिट्स ऑफ युअर वर्कआउट हे व्हे प्रोटीन घेतलं तर डेफिनेटली मिळेल. आता किती घ्यावं, तर 1 स्कूप प्रोटीनची डायजेस्टिबिलिटी म्हणजे पोस्ट वर्कआउट साधारण 25 टू 30 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन एका स्कूपमध्ये असतं. एवढं व्हे प्रोटीन नक्कीच प्रत्येकाने पाण्यातून घेतलं तरी हरकत नाही. आता तर आणखीन बरेच लोकं चिया सीड्स घालून पण प्रोटीन घेतात. तो जसं पंकज तुम्ही मला मगाशी हेल्दी फॅट्स कुठले म्हटलात, तर ते चिया सीड्स आहेत. त्याच्यानंतर ओमेगा 3चे सप्लिमेंट्स जसे की वॉलनट्स आहे, नट बटर मी म्हटलं ते. येस. हां, तर हे सगळं पण व्हे प्रोटीनला महत्त्व मी जे सांगितलं तर त्याचं कारण हे आहे, की तुमची जी वेअर अँड टेअर झालेली आहे मसलची, ते जर तसंच तुम्ही घेऊन चाललात, तर मग तुम्ही जे म्हणता, की पुढे जाऊन मला रन करताना किंवा रन नंतर जो खूप थकवा आला किंवा माझे क्रॅम्प्सच खूप आले, मला चालता येत नाहीये. मी बघते खूप जणांना चालता पण येत नाही. तर हे जर तुम्ही ड्युरिंग वर्कआउट सेशन्स वर्कआउट झाल्यानंतर 16 वीक्समध्ये हळू स्वतःला ट्रेन केलंत आणि व्यवस्थित व्हे प्रोटीन जर घेतलं, तर 100% तुम्हाला बिलकुल त्रास न होता तुमची 21 कंप्लीट होईल आणि कळणार पण नाही तुम्हाला, की मी कशी केली. आणि महत्वाचं की बऱ्याच लोकांमध्ये हे मिथ्स आहेत, की किडनीवर लोड येतो का प्रोटीननी? तर हं. डेफिनेटली नाही. तुम्ही 50 किलोचे आहात. तुमची प्रोटीनची रिक्वायरमेंट मी म्हणजे मगाशी जसं सांगितलं, की ती साधारण 50 ग्रॅम 40 ग्रॅम. समजा मल्टिप्लाइड बाय 1 करू आपण, हां. तरी 50 50 ग्रॅम. ग्रॅम. आणि तुम्ही किती व्हे प्रोटीन घेतलं? 25 ते 30 ग्रॅम. हं. मग कसं तुमच्या किडनीवर लोड येणार आहे? ते आणि तो सगळा जो काही प्रोटीन आपण घेतोय, तो सगळा मसलकडे जातोय, ना की तुमच्या किडनीला तो त्रास देतोय. हां, डेफिनेटली आधीच तुम्हाला काही किडनीची रिलेटेड इश्यूज आहेत. तुमच्या डॉक्टर्सनी तुम्हाला सांगितलेलं आहे बाबा, स्पेसिफिकली सांगितलंय, की बाबा किडनीशी रिलेटेड तुमचा ओव्हरलोड प्रोटीनचा होऊ नये. पण ते अगदी 1 किंवा 2% लोकांमध्ये असू शकतं. सो व्हे प्रोटीनचे आणखीन भरभरके इतके म्हणजे अँटीऑक्सिडंट, एनर्जी गिव्हिंग, अँटी एजिंग, इम्युनिटी बूस्टर, अँटीऑक्सिडंट्स हे सगळे
इतके भरभरके फायदे आहेत त्याचे. पण एक जस्ट गैरसमज की लोकांनी हे मिथ पसरवलेला आहे की तो बेसिकली. इट इज बरेच अ डॉक्टर्स पण म्हणतात की कशाला वे प्रोटीन घ्यायचंय, नाही, पण किडनीवर तो लोड येतो. मिथ आहे. कारण तुमची जर तो मसल जर तसाच्या तसा राहिला ना, की रिकव्हरी न घेता करतात ना काही लोकं, काहीही न खाता म्हणजे मग ते म्हणतात, की मग आम्ही चिकपीस खातो, आम्ही हमस खातो. म्हणजे चिकपीस म्हणजे आपले छोले ते बरोबर. खातो आणि मग त्यांनी पण मिळणार. आम्ही हरभरे खातो, घोडे कुठे खातात प्रोटीन, बरोबर? अरे पण त्यांची जेनेटिक्स, तुमचे जेनेटिक्स ह्याच्यामध्ये वर्ल्ड लॉट ऑफ डिफरन्स आहे. आणि चिकपीस समजा खायचेत, हमस खायचे, तर तुम्ही ते खाणार. ते खाणार ते पोटात जाणार. पोटातली प्रक्रिया त्याच्यामध्ये निर्माण होणार. त्याच्यानंतर 1.5, 2, 2.5 तास लागणार. ते तुमच्या लिव्हरमध्ये जाणार. त्याच्यानंतर ते तुमच्या मसलमध्ये जाणार. मग लिव्हर त्याला सांगणार, की बाबा ह्या मसलला इथे प्रोटीनची गरज आहे. ते प्रोटीन तू दे. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसला किती वेळ गेला? 1.5, 2, 2.5, 3 तास गेले. व्हेअरएज व्हे प्रोटीन काय विदिन 45 मिनिट्स ते तुमच्या मसल पर्यंत पोहोचलं आणि वेअर अँड टेअर केलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही जे वर्कआउट करणार आहात त्याच्यासाठी तुमची बॉडी परत यू आर अगेन मसल्स रेडी फॉर इट. राईट. रेडी फॉर इट 45 आणि इन अ पॉझिटिव्ह हा म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर विदिन 45 मिनिट्स तुम्ही वे प्रोटीन घ्यावं, येस जेणेकरून तुमचे दुसऱ्या दिवशीचं जे काही शेड्यूल असेल ते इझी आणि इझी आणि रिकवर्ड असेल. येस खूप छान इन्फॉर्मेशन दिली प्रोटीनवर आणि वे प्रोटीनवर. आता ह्याचाच धरून एक दुसरा प्रश्न येतो की जे लोक व्हेजिटेरियन आहेत, त्यांनी जर त्याला एखाद्याला नाही घ्यायचं वे प्रोटीन, तर त्यानं व्हेज लोकांनी प्रोटीनचा इंटेक त्यांच्या आहारामध्ये कसा घ्यावा किंवा कुठले प्रोडक्ट्स घ्यावे? आता आत्ताच मी सांगितलं की व्हे हे व्हेजिटेरियनच आहे. हं. म्हणजे तुम्ही घरातलं दही, ताक, दूध हे सगळे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. पनीरमध्ये आहे प्रोटीन आणि चणे, हमस. हमस म्हणजे स्प्राउट्स थोडक्यात. स्प्राउट्समध्ये पण स्प्राउट्समध्ये थोडेसे कमी प्रमाण कार्ब्स जास्त आहेत, थोडे प्रोटीन कमी आहेत. पण तसं बघायला गेलं तर व्हेजिटेरियन ऑप्शन्स थोडे कमी राहतात. म्हणूनच मी सांगते ना, की व्हे प्रोटीन. मग व्हे प्रोटीन तुमचं जे घरी निघतंय. आता साधं म्हणजे आता डायट पार्ट ऑफ ॲज अ डायटिशियन मी जर बोलायला गेले तर नक्कीच सांगेन, की तुम्ही भाकरी करताय. मग त्यावेळेला तुम्हाला नाहीच घ्यायचंय बाबा प्रोटीन विकतचं. तर मग तुम्ही थोडंसं ते दह्याची निवडी जी काही आहे ती तुमच्या चपातीमध्ये, भाकरीमध्ये, तुमच्या भाज्यांमध्ये थोडी घाला. म्हणजे कुठून तरी तुम्हाला जी प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ती भरून काढायला मदत होईल. किंवा तुमचे सीड्स आणि नट्स आहेत. त्याच्यामधून पण तुम्हाला नक्कीच जे मिळणार आहे. जे जे महिला, ज्या लेडीज घरी पनीर बनवतात, त्या पनीरचं जे पाणी आहे, त्याचं पण काय यूज वे म्हणून होऊ शकतं डेफिनेटली का? होऊ शकतो. येस. सो सेम वे की ते हो. तुम्ही जे काही पाणी, पनीरचं पाणी राहिलेलं आहे पण ते तुम्ही. त्याच्यामध्ये काय आहे पंकज, की त्याच्यामध्ये लॅक्टोज येतो आणि लॅक्टोज बऱ्याच जणांना ना लॅक्टोजचा इंटॉलरन्स असतो. म्हणजे ते खाल्ल्यानंतर जडपणा येतो किंवा ब्लोटिंग म्हणतो ना आपण, ते ब्लोटिंग तसं होऊ शकतं. म्हणून व्हे प्रोटीन आयसोलेट हे आम्ही सांगतो. म्हणजे पण दिस इज विथ द पर्स्पेक्टिव्ह ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशन. पण डेफिनेटली व्हेजिटेरियन ऑप्शन्स नक्कीच आहेत आणि व्हेज व्हेज खाऊन सुद्धा चांगले 21-42 कंप्लीट करणारे चांगले रनर्स पण आहेत. पण मग ते माइंडफुल इटिंग करतात. उगाचच हॅपहॅझार्ड काही पण खात मग व्हेज खायचं मग जंक खाल्लं तर पण चालेल का? तर नाही, नो. की मग तिथे स्पेसिफिक राहा, की मला काय खायचंय. थोडंसं प्रोटीन, फॅट आणि कार्ब्स इतकंच न ठेवता आपला प्रोटीन इंटेक थोडासा कसा जास्त वाढेल आणि आपला मसलची रिकव्हरी जास्त कशी होईल इकडे लक्ष देऊन जरा तुम्ही खाल्लत तर डेफिनेटली व्हेजनी काहीच हरकत नाहीये व्हेजिटेरियन डाएट आणि घ्यायला. हाच प्रश्न येतो की नॉनव्हेज इटिंग जी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय रिकमेंड कराल? हा नॉनव्हेज मध्ये तर तुम्ही सगळंच खाऊ शकता. म्हणजे चिकन, मटन, फिश, एग्स. आता मटन हे थोडं डायजेशनला आणखीन थोडंसं उशिरा डायजेस्ट होणारा गोष्ट आहे. त्यामुळे आदल्या दिवशी तर डेफिनेटली मी सांगेन की नको बाबा, थांबा. आदल्या दिवशी खाताना विचारपूर्वक खावा, कारण ते पोटात तसंच राहील. आणि महत्वाचं की नॉनव्हेज खाणारी माणसं चुका जी करतात ते मी एक सांगते, की ते नुसतंच नॉनव्हेज खातात. त्याच्याबरोबर जर तुम्ही फायबर नाही खाल्लत, तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर टॉयलेटला तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. मग त्यामुळे फायबर इंटेक बरोबर तुमचं प्रोटीन इंटेक व्यवस्थित असेल पाहिजे. जसं की चिकन, मटन, फिश खात असाल तर फायबर इंटेककडे पण थोडंसं लक्ष द्या. सो नॉनव्हेज मध्ये सगळ्यात हायेस्ट प्रोटीन कुठल्या फूडमध्ये? सगळ्या फूड्समध्येच आहे. बरेच म्हणतात की फिश मध्ये जास्त प्रोटीन आहे. नाही, फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड जास्त आपण मिळतं आणि चिकन आणि मटन डेफिनेटली त्याचे पर सर्व्हिंग प्रोटीन चांगलेच आहेत दोन्ही ह्याच्यामध्ये. पण मटन अगेन डायजेस्टिबिलिटीला इझी नाहीये. चिकन ॲज कंपेअर्ड टू मटन डायजेशनला ओके आहे.
खूप फॅन्टॅस्टिकली उत्तर दिलंय की रनच्या आधी, रनच्या वेळेस आणि रनच्या नंतर काय आणि कसं, आणि त्याचं बेनिफिट किती वेळात काय खाल्लं तर त्याचं बेनिफिट तुमच्या शरीराला कसं होईल. यालाच अनुसरून एक प्रश्न सारखा विचारला जातो की वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट्स टॅबलेट्स हे घेतले पाहिजे का, आणि ते जर घ्यायचे असेल तर कशा पद्धतीनं? मी मगाशी जसं सांगितलं की पोस्ट वर्कआउट काय काय करावं, तर त्याच्यामध्ये रिहायड्रेट करावं, रिप्लेनिश करावं, रिपेअर करावं, आणि सगळ्यात शेवटचा पार्ट जो येतो तो म्हणजे रिकवर कसं करावं. तर तो ह्या अनुषंगाने आहे की काही सप्लिमेंट्स, जसं वे प्रोटीन तर मी सांगितलं ते रिपेअर करण्यासाठी वापरलं गेलं. आता काही सप्लिमेंट्स म्हणजे काय की विटॅमिन सी ची तुम्हाला गरजच आहे, कारण विटॅमिन सी तुम्हाला ड्युरिंग द वर्कआउट, समजा तुम्ही लिंबू पाणी प्यायलात, लिंबू साखर मीठ ORS प्यायलात, तर तुम्हाला खूप तजेला येतो. ते इलेक्ट्रोलाइटचा इम्बॅलन्स जो झाला, एखादा रनर, काही लोकांना खूप जास्त घाम येतो, मग त्यावेळेला हे जर इलेक्ट्रोलाइट्स त्यांना वेळेत मिळाले तर डेफिनेटली रन संपल्यानंतर त्यांना जो त्रास होतो तो होत नाही. रन संपल्यानंतर सुद्धा साखर मीठ पाणी प्यायलात हरकत नाही. डायबेटिक आहे, लिंबू मीठ पाणी प्यायलात तरीही हरकत नाही, म्हणजे ते चांगलंच आहे. विटॅमिन सीच्या टॅबलेट्स पण मिळतात. कोविडमध्ये त्याचं खूप जास्त हे होतं की विटॅमिन सी खा, विटॅमिन सी खा, का तर त्यांनी इम्युनिटी वाढते. ॲक्च्युली इम्युनिटी बूस्टरच आहे विटॅमिन सी. विटॅमिन सीची टॅबलेट खाल्ली तरीही चांगलंच आहे, ती चोखून खाल्लेली जास्त चांगली. त्याच्यानंतर आपल्याला काही इलेक्ट्रोलाइटचा लॉस होतो, जसे आता पंकज म्हटले तसं, की मॅग्नेशियम ते रिप्लेनिश केलं गेलं पाहिजे. हरकत नाही आहे तुम्ही टॅबलेट घेतलीत तर. क्रोमियम, झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन ई, हे सगळं जे काही मल्टीव्हिटॅमिनचा जो काही स्टॅक आहे तो घेणं गरजेचं आहे, कारण इंडिया एक डायबेसिटी कॅपिटल ऑफ द वर्ल्ड व्हायला लागलेलं आहे. आणि हे सगळे इलेक्ट्रोलाइटचं म्हणजे हे म्हणणं चुकीचं आहे की ह्या इम्बॅलन्समुळे डायबिटीस होतं वगैरे, पण जर आपण व्यवस्थित आपले रिकव्हरी व्यवस्थित केली नाही तर 100% आपल्या इन्सुलिनची इनसेन्सिटिव्हिटी होते. आणि मग जेव्हा इन्सुलिन इनसेन्सिटिव्ह होतो, ह्या सगळ्या जर व्यवस्थित नाही खाल्ल्या तर, आणि मग इन्सुलिन इनसेन्सिटिव्हिटी आली, सेट इन झाली, तर मग पुढे जाऊन आपण कुठेतरी डायबेटिक्स होण्याकडे कल, म्हणजे आपण एवढी एक्सरसाइज करतोय आणि जर चुकीचा आहार घेतला, ह्याच्यानंतर पोस्ट वर्कआउट मील जर व्यवस्थित घेतलं नाही तर हायपोग्लायसिमिया जर व्यवस्थित रिकवर केला नाही, जर तुमचे अँटीऑक्सिडंट स्टॅक जर व्यवस्थित घेतला नाही, जर मल्टीव्हिटॅमिन्स आणि मल्टीमिनरल्स जे गरज आहे शरीराला, ते खनिज द्रव्यांची जी गरज, जी तुमची वेअर अँड टेअरमुळे ती वॉशआउट झालेली आहे एक्सरसाइज करताना, तो जर तुम्ही भरून नाही काढलात तर डेफिनेटली आपलं शरीर त्याचं उत्तर कुठल्या ना कुठल्या तरी रूपात देतं. म्हणून ही सगळे सप्लिमेंट्स शक्यतो जमलं तर घ्या, त्याच्याने तुम्हाला डेफिनेटली फायदा होणार आहे, नुकसान 100% होणार नाही. म्हणजे जे आपण असं हे कंट्रोल करू शकतो या गोष्टीला, की ज्या लोकांना क्रॅम्प येतात, क्रॅम्प आलं म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये इम्बॅलन्स झालेला आहे, इलेक्ट्रोलाइटचा इम्बॅलन्स आलेला आहे. मग त्यासाठी काय आहे, तर तुम्ही हे जे मॅडम रिकमेंड केलेले मॅग्नेशियमचे टॅबलेट असतील किंवा झिंकचे टॅबलेट असतील, सॉल्ट टॅबलेट असतील, हे सगळं घ्यावं. आता हा विषय येतो की जर हे टॅबलेट्स अवेलेबल नसतील तर जे काही बेसिक तिथं, आता आपण ज्यावेळेस आपण संडे लॉंग रन घेतो तर आपण स्टार्टला, टर्न अराउंडला दोन्हीकडे वॉटर स्टेशन असतात आणि सगळ्या गोष्टी तिथं असतात. तर त्यातल्या कुठल्या गोष्टी जर एखाद्याला क्रॅम्प येत असेल तर त्याने तिथं घेतले पाहिजेत? मग अशी सांगितलं ना, मीठ, पिंच मीठ. मीठ घाला तोंडात, झालं सॉल्ट इज द बऱ्यापैकी. रेमेडी फॉर म्हणजे ते एव्हरीथिंग. एक इलेक्ट्रोलाइट झालं, बरोबर. आणि इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे फक्त ORS असं नाहीये, सगळ्या फ्रुट्स मध्ये आहेत, सगळ्या तुमच्या भाज्यांमध्ये आहेत, ड्राय फिग मध्ये पण इलेक्ट्रोलाइट्स आहेत, म्हणजे सगळ्याच ह्याच्यात इलेक्ट्रोलाइट्स आहेत. फक्त आपल्या डोक्यामध्ये ती कल्पना बसली ORS म्हणजेच इलेक्ट्रोलाइट, असं नाहीये. तर जे काही तुम्ही खातात, मग माइंडफुल म्हणजे विचार करून घ्या, सीड्स मध्ये आहेत, नट्स मध्ये आहेत इलेक्ट्रोलाइट्स, सगळ्याच ह्याच्यात आहेत. हा सगळा जर व्यवस्थित, चिया सीड्स मध्ये आहे, तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळत आहेत. व्यवस्थित आपण जर विचारपूर्वक खाल्लं आणि पोस्ट वर्कआउट मील्स जर व्यवस्थित प्लॅन केले ना, तर डेफिनेटली तुम्हाला कधीच त्रास होणार नाही आणि तुमचा खूप छान टायमिंग मध्ये तुमचं रेस कम्प्लीट होणार. सो आता आपण विषय घेतला होता सप्लिमेंट्स बद्दल, विटॅमिन्स बद्दल, इलेक्ट्रॉल्स बद्दल. याच अनुषंगाने दोन विषय अजून असे आहेत की जेल आणि कॅफेन. सर, कॅफेनेटेड जेल आणि नॉन कॅफेनेटेड जेल याबद्दल जर मॅडमने काही याच्यावर जर
डायलॉग केलं तर. आता जेल्सचा पण मगाशीच पार्ट कव्हर अप केलाय की कधी घ्यावं, ड्युरिंग द वर्कआउट कसं घ्यावं, आफ्टर 45 टू 50 मिनिट्स. म्हणजे पहिले 1 तासभर तर काहीच गरज नाही. आपल्याकडे भरभर की शुगरचे सोर्सेस आदल्या दिवशी जे काही आपण दाल राईस खाल्लाय, समजा पास्ता खाल्लाय, म्हणजे कार्बो लोडिंग केलेलं असतं. त्यामुळे आपल्या ह्या सेशन्समध्ये ज्यावेळेला तुम्ही वर्कआउट सेशन्स घेताय, 16 सेशन्स घेताय, त्यावेळेला तुम्ही ते जेल कसं वापरायचं, आपल्याला कधी लागते, ह्याचा विचारपूर्वक म्हणजे त्याचा आचरणात आणा आणि बघा आपल्याला कधी जेल लागते आणि प्रॅक्टिस करतच त्या 16 सेशन्समध्ये स्वतः ठरवा की आपल्याला हे लागतंय का आणि आपल्याला घ्यायचंय का? घेतलं, आणखीन तुमचा स्टॅमिना बूस्ट मिळतो. आता कॅफिनेटेड आणि नॉन कॅफिनेटेड, कॅफीन हे कशासाठी वापरलं जातं, तर ते CNSला बूस्ट देतं. म्हणजे सेंट्रल नर्व्हस सिस्टीमला तजेला आणण्याचं काम ते करतं. नर्व्ह बूस्टर म्हणजे एक वेगळ्या प्रकारची एनर्जीचा सर्ज आपल्याला मिळतो त्या कॅफीनने. आणि त्याला सायन्स खूप मोठं आहे. कॅफीन इज ट्रायमिथाइलझॅन्थिन आणि मग ते कसं ॲडिनोसिन रिसेप्टर्सवर जाऊन बसतं वगैरे, हे जाऊ देत. हा डिटेलमध्ये पार्ट आपल्याला घ्यायचा, कव्हर अप करायची गरज नाही. पण कॅफिनेटेड ज्यावेळेला आपल्याला ब्रेन फॉगिंग वगैरे होतं, त्यावेळेला जास्त करून घेतलं जातं. जसं आपण कॉफी तजेला आणण्यासाठी पितो, तसंच ते जेल्स पण तजेला आणण्यासाठी घ्यायचे आहेत. फर्स्ट 10 किलोमीटर्स तर मला नाही वाटत पंकज काही फारशी गरज आहे सगळ्यांना. 1 तास, 1.5 तास मला नाही वाटत. पण आपण जे प्रॅक्टिस सेशन्स घेतोय त्याच्यामध्ये डेफिनेटली सगळ्या रनर्सना जर जेल घ्यायचं आहे तर इट इज नॉट ॲट ऑल कंपल्सरी. हे तुम्ही अगदी सगळ्यांनी, कारण फॅन्सी तुम्ही सगळं खाता पिता असं पण कधी-कधी ॲलिगेशन्स केले जातात. तर हे घ्यायलाच पाहिजे? डेफिनेटली नॉट. तुम्ही घरगुती जे काही आपण सांगितलं किचनमधल्या सगळ्या गोष्टी वापरून स्वतःची इम्युनिटी चांगली ठेवून, स्वतःची मसल चांगला ठेवून हे सगळं चांगलं स्वतःला ट्रेनिंग देऊ शकता. पण घ्यायचंच झालं तर कॅफीनचं प्रमाण तुमचं अख्ख्या त्या वर्कआउटमध्ये 200 मिलीग्रॅमच्या वरती जास्त त्याच्यावर जात नाही ना, ह्याच्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन तेवढंच तुम्ही त्या जेल्समध्ये वापरा. ग्रेट. तर ह्या गोष्टीला जर समअप करायचं म्हटलं तर जे 16 आठवड्याचं शेड्यूल सातारा हिल हाफ मॅरेथॉनसाठी जे केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे, जे तुम्हाला प्रयोग करायचे, जे तुम्हाला टेस्ट करायचे स्वतःच्या बॉडीवर किंवा तुमच्या बॉडीची सिग्नल देते, तुम्हाला डिहायड्रेशन सिग्नल देत असेल, तुम्हाला थकवाचे सिग्नल देत असेल, तर तुम्ही त्याचा थोडासा विचार करा. त्याप्रमाणे तुमच्या डाएटमध्ये चेंजेस आणा. जर तुम्हाला ते जमत नसेल की तुम्हाला तो आयडेंटिफाय करता नसेल, तर मग तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या डॉक्टरला किंवा डायटिशियनला कॉन्टॅक्ट करा आणि त्याच्यावरचं जे काही सोल्युशन असेल किंवा ते जे काही चेक पॉईंट असतील ते तुम्ही कव्हर करा. हा जो सेशन होता तो डाएट अँड न्यूट्रिशन फॉर 21 किलोमीटर्सच्या हिशोबानं आम्ही हे सगळं मांडलंय तुमच्या समोर. जे प्रश्न जे आलेले आहेत ते गेल्या 14-15 वर्षामध्ये जे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत, हे आम्ही इथं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. ते जर खरंच इम्पॉर्टंट असतील, तर आम्ही ह्याच्यावर परत एक वेगळा सेशन घेऊन तुमच्यासाठी येऊ. तर आम्ही बघतोय की जे रनर्स सुरुवात करतायत, जे रनर्स ऑलरेडी रन करतायत आणि जे एलिट आहेत, असे 3 कॅटेगरीमध्ये रनर्स आहेत. प्रत्येकाचे डाएट रिक्वायरमेंट, प्रत्येकाचे न्यूट्रिशन हे वेगवेगळे असणार आहेत. ह्या सगळ्याचा स्टडी करून तुम्ही योग्य निर्णय घेऊन तुमच्या डाएटमध्ये चेंजेस आणा, न्यूट्रिशनमध्ये चेंज आणा आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे की व्हे प्रोटीन हा इज द ओनली सोल्युशन फॉर ऑल युअर रिकव्हरी. जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये रिकव्हरी लवकर पाहिजे असेल आणि परत तुम्हाला वर्कआउट करायचं असेल सेकंड डे, तर रिकव्हरी मस्ट आहे. त्यासाठी व्हे प्रोटीन इज द बेस्ट सोल्युशन त्यांनी सांगितलेलं आहे. आत्तापर्यंतचा सेशन खूप छान झाला. खूप वेगवेगळ्या प्रश्नांवर डॉक्टर पल्लवी पिसाळ यांनी माहिती आपल्याला दिली. आजचा सेशन आपण समअप करतोय. समअप करताना ज्या अख्ख्या सेशनमध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्या मी तुमच्यासमोर मांडतो परत एकदा, की डाएट आणि न्यूट्रिशन हा प्रत्येक रनरला त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे हा त्यात व्हेरिएशन येणार आहे. तुम्ही जे काही तुमचं डाएट आहे, तुमचं न्यूट्रिशन आहे, तुम्ही जे काही 16 वीकचं शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते ट्राय करा. ते ट्राय करताना तुम्ही ह्याचा भान ठेवा की तुम्हाला थकवा येतोय, नाही येत,
तुम्हाला नॉशिया येतोय, ब्लॉटिंग होतंय, काय खाल्लं, काय नाही, तुमचे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होत आहेत का? मग इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स जर होत असेल तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सॉल्ट घ्या, फ्रूट घ्या, प्री वर्कआउट काय घ्यायला पाहिजे, रेस चालू व्हायच्या आधी काय घेतलं पाहिजे. तर ह्या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करून तुमच्या 16 आठवड्याच्या शेड्यूलमध्ये ते इम्प्लिमेंट करा आणि त्याचा ऍक्च्युअली म्हणजे त्याचं जे काही ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आहे ते तुम्हाला रेस्ट डेला फायदेशीर ठरणार आहे. प्रोटीनचं महत्व काय आहे हे मॅडमने खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यांनी जे 4 आर सांगितलेले आहेत, म्हणजे आर फॉर रेस्ट, आर फॉर रिकव्हरी, आर फॉर रिप्लेनिश, रिप्लेनिश आणि आर फॉर डिहायड्रेट. रिहायड्रेशन. तर हे जे 4 आर आहेत याच्यावर तुम्ही फोकस ठेवा आणि मॅडमने जे काही तुम्हाला सजेशन दिलेले आहेत किंवा त्यांनी जे काही डायरेक्शन दिलेले आहेत त्याचं तुम्ही फॉलो करा. सेशन एंड करण्याच्या आधी मी मॅडमला रिक्वेस्ट करेन की तुमच्याकडनं लास्ट काही कमेंट असेल किंवा तुमचं काही डिस्क्लेमर असेल तर तुम्ही सांगा. नक्कीच प्रत्येक रनरनी स्वतःचा बॉडी टाईप, आपण कसे आहोत, आपण काय, आपल्या मसलची रिकव्हरी कशाने होते, हे जसं पंकज सरांनी आता सांगितलं की 16 वीक्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करा. तुमची रेस्ट आणि रिकव्हरी ह्याला जास्त महत्त्व द्या. नक्कीच आराम करणं, आपल्या मसलची डागडुजी करून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि आपली सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही जगप्रसिद्ध मॅरेथॉन आहे, कारण ती खरं वन ऑफ द टफेस्ट रेस आहे. आणि आपण जर हे सगळे 4 आवर्स व्यवस्थित पाळून जर त्याचं ट्रेनिंग सेशन व्यवस्थित पार पाडलं तर डेफिनेटली गगन ठेंगणं आहे आपल्यासाठी. ऑल द बेस्ट रनर्स. हा सेशन एंड करायच्या आधी मी सगळ्या रनर्सला, जे कोणी हे सगळं सेशन लाईव्ह बघतायत, की ज्यावेळेस तुम्ही आमच्या रूटला मॅरेथॉन डेला येणार आहात त्यावेळेस फक्त लिटरिंग कुठं करू नका. जे काही कप्स आहेत जे तुम्हाला देण्यात येणार आहेत ते फक्त डस्टबिनमध्ये टाका. कीप द एन्व्हायरमेंट क्लीन, रन सेफ, रन हार्ड अँड चिअर युअर रनिंग. आमचं सातारा हिल हाफ मॅरेथॉन एन्जॉय करायला या. सगळ्या सोयीसुविधा तुमच्या तिथं आहेत. फ्रॉम तुमचं पाणीपासून ते तुमचं बनानापासून तुमचं मेडिकल इमर्जन्सी पासून सगळ्या गोष्टी तिथं तुमच्या काळजी घेतलेल्या येणार. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. थँक्यू. थँक्यू.